आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? एकाने पण फोन का उचलला नाही माझा? आणि सत्य आणि मंजू कुठे आहेत? काय झालंय कोर्टात? सपना, तू सांग काय झालंय? सवी कवी तुम्ही तरी सांगा काय झालंय? गप्प का बसलाय तुम्ही? काय नाही, 6 महिने थांबा म्हणले जज साहेब. मग विचार करा आणि या घटस्फोट घ्यायला. खरंच? म्हणजे शेवटी परमेश्वराने तेच घडवलं जे माझ्या मनात होतं. परमेश्वरा, तुझे खूप खूप आभार रे. मंजू, ये. या घरची लक्ष्मी पुन्हा एकदा या घरी आलीच. तुला जरी आनंद झाला नसला तरी मला खूप आनंद झालाय. जज साहेबांनी साक्षात परमेश्वराच्या रूपात येऊन तुमच्या नात्याला नवी संधी दिली आहे. आणि तुम्ही दोघंही ती मनावर घ्याल अशी अपेक्षा आहे माझी. आत्ता मला कळतंय की यांच्या चेहऱ्यावरचा रंग का उडालाय तो. पण तसं बी 6 महिन्यात जावं लागणार आहे. तेव्हा यांच्या चेहऱ्यावरचे रंग खुलले तर मला आनंदच होईल. 6 महिने खूप आहेत. 6 महिने. अगं, एखादं नातं 7 जन्मातही जुळत नाही, पण काही नाती क्षणात जुळतात. आणि असा क्षण या 6 महिन्यात कधी ना कधी तुमच्या आयुष्यात येईलच, ही खात्री आहे माझी. ये आतमध्ये. तुझ्या या घरात येण्याने मला खूप आनंद झालाय मंजू. हे बघ, कुणाला काय वाटायचंय ते वाटू देत. पण तुला माहित नाही तू या घरासाठी किती महत्वाची आहेस ते.
आई, अगं किती टेन्शन घेशील. हे बघ, तू नेहमी म्हणतेस ना, जे काय पण होतं ते चांगल्यासाठी होतं. मग आता पण जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय, समज ना. अगं पण आमरे, प्रत्येक वेळेला ह्यो असा विचार नाही ना करता येत. आई बाप आपल्या पोरीचं लगीन ठरवताना तिला मोठं घर, चांगला नवरा, चांगली माणसं मिळावी अशी अपेक्षा करतात ग. आणि बाईचं का नाही लग्नानंतर समजा आयुष्यच बदलून जातं बघ. माहेरी लाख अडचणी असल्या ना तरी बी तिला सासरी सुख घावावा अशी अपेक्षा असते ग. आणि आपल्या मंजूच्या बाबतीत असलं काहीच नाही झालं बघ. अगं असं तुला वाटतं? आता विचार कर, वांग्यावर लगीन करून तिला काय आभाळभर सुख गावणार होतं का ग? ती झालंच म्हणा, पण निदान आपली पोर आपल्या डोळ्यामोर राहिली असती अगं. आता तिकडं ते माहिले तिला कसं वागवत्याल ह्याचीच काळजी वाटते बघ. आणि आपली मंजू आणखीन 6 महिने तिकडं कशी काढणार आहे काय माहित. पण ही समजा तुला आत्ता नाही कळणार, जेव्हा तू आई होशील ना तेव्हा कळल. आई, तुझं कायच्या कायच असतंय बघ. अगं जरा विश्वास ठेव, मला तर वाटते समजा ठीक होईल बघ. देवा परमेश्वरा, सत्या आणि मंजूच्या नात्याबद्दल तू काय ठरवलंयस मला खरंच काही माहित नाही. पण माझी हाक ऐकून तू पुन्हा एकदा त्यांना एकत्र आणलं त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. आता त्या दोघांना एकत्र ठेवण्याची जबाबदारी तुझीच. आत्ता जरी ती दोघं डोक्यात राग ठेवून असली तर मनानं खूप चांगली आहेत माझी लेकरं. तुझा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी कायम असू देत. काय झालं? आज बोटाला आणि दातांना आराम दिसतोय. मिश्री घातलीच नाही मिश्रीवाल्या बाईनी. काय झालं माझ्या पाखराला? माझं पाखरू रुसलाय तनू. आलं लक्षात आलं माझ्या. कोर्टाने 6 महिन्याची मुदत जाहीर केली आहे. म्हणजे 6 महिन्यात ती सोन्याचा अंड देणारी कोंबडी या घरात काय फिरकणार नाही, या कुऱ्हाडीत काही येणार नाही. तुमचं थोबाड जरा बंद ठेवता का? सारखं तीच बोलून तुम्हाला लय आनंद मिळतो काय? मला त्या कोंबडीपेक्षा तिचा पैसा लय महत्वाचा आहे. आणि 6 महिन्यांनी का होईना तिला परत यावाच लागणार. 6 महिने काय करायचं मग? उपाशी राहायचं का? आणि तू तरी मागणार घरापर्यंत आल्यावर काय करू मग? तवर सुनंदीला आणि अमरीला हाताशी धरून मी तिच्याकडनं कसा पैसा वसूल करते का नाही ते बघा. त्या सुरविनीच्या घराला मी असं स्वस्थ नाही बसू देणार. तिचा कसा काट्यानं काटा काढते का नाही रत्ना काटे ते बघाच. हुशार आहे माझी बायको. मला वाटलं झाली सायको. आज कायमची जाईन असं वाटलं होतं, पण आणखी 6 महिने काढावे लागणार.
ते तुम्ही इथंच बसणार आहे का? मला खुर्ची हवी होती बॅगवर टाकायला. सांगा की. उगाच सगळं ऐकून नाही ऐकल्यासारखं कशाला करताय? जसं की मीच जज होते आणि मीच सांगितले 6 महिने एकत्र राहायला. जे काय घडलं ते सगळं तुमच्या समोर घडलंय ना. आपण दोघांनी बी प्रयत्न केला घटस्फोट मिळवायचा, पण आता जज साहेबांनी असा निर्णय दिला, त्याला आपण काय करणार? मला तर नक्की कोणाला दोष देऊ हेच कळत नाही. जाऊ दे, मला परत परत त्याच विषयावर नाही बोलायचं. पण 6 महिने वाट बघायची म्हणजे जरा आतीच नाही वाटत का वाघमारे? वय, मला तर अमृत आणि आईची काळजी लागली. कसं होणार आहे समज काय माहित. जाऊ दे. आणि हा वाघमारे, मला तुमच्यासारखं रोज रोज भांडायला आवडत नाही. माझ्यासारखं म्हणजे? मी कधी आलते तुमच्याशी भांडायला? हे असं उलट प्रश्न विचारायचं आणि डिवचायचं, हेच नको आहे मला. मी काय म्हणतोय वाघमारे, आता 6 महिने आपल्याला एकत्र राहायचंच आहे, तर भांडण न करता आपण जरा शांत राहूया. तुम्ही तुमच्या मर्जीने वागा, मी माझ्या मर्जीने वागतो. पण हा, उगाच आगाऊपणा करून काय बोलायचं नाही. मी कधी केलाय आगाऊपणा? तुम्ही उगाच. जाऊ दे, मला भांडायचंच नाही. मला बी नाहीच भांडायचं. हो, काय बघताय? उचला ते. अगं बाई, अगं बाई, जोरात लागलं म्हणून हळू बोलला का तुम्ही? अगं बाई. हेच नुसता हसायला येते, मदत नाही करायला येणार. असू दे, राहू दे. जलधारा मंद हवारा अंतरीचा किनारा हसतो दुरून विरघळले प्रश्न एकांती हरवून सरल हरी धुंद बरसून भिजणारा गंध रुजणारा बहराचा शहारा ठरतो तरुण दरवळते सांज प्रीतीची लहरून हिरवळ ही धाट पसरून अवघड झालं सार आता जरा थांबना दिन रात सपनात झळते ही वेदना उत्तराचा घाव त्याला मलबा जीवानवा नकळत होतो गुन्हा कैद करतो खेळना
सजनी गाजीन सावरल ग बावरल खुळा मन बावरल ग सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल खुळा मन बावरल र सावरल सावरल सजनी गाजीन सावरल ग बावरल खुळा मन बावरल र आता 6 महिने हात म्हणल्यानंतर कामाला बी हात लागेल नाही का तुमचा? जयदीपचा डबा आणि सगळ्यांचा नाश्ता करता का? कोणती पिंडी त्याची कामं मी करते, त्याचं टेन्शनच घेऊ नका तुम्ही. जेव्हा जेव्हा ही ब्यात घरात न जाईल असं वाटतं की नाही, तवा तवा काहीतरी होतं आणि ही पुन्हा घरात येते. काय जादू करते काय माहिती. अहो मम्मी, जादू नाही, पोलिसात आहे ते पोलिसात. अहो मम्मी, ज्याला कायदा माहित असतोय त्याला समज ठाऊक असतंय बघा. म्हणजे अहो म्हणजे तिला माहित असणार घटस्फोट कसा होतोय आणि कसा नाही ते. आता उघड नाटकं करते बघा तुमच्या मोर. माया सुर्वे बरोबर राजकारण खेळायची हिंमत कशी झाली या निबेटची. आता हिला दाखवायलाच पाहिजे माया सुर्वे कसा बाजार उठवते ते. जावई बापू आहेत का घरात? अगं बाई पप्पा, नमस्कार, या बस. कशी आहे बेटा? हा मस्त आहे. बस. लय दिवसांनी येणं केलं. आमचे जावई बापू कुठं आहेत? तयार होत आहेत, येतीलच. अजून तयारच होत्यात का? अहो बोलवा ते असतील लवकर. आता मी 2-3 दिवस कामात असणार आहे बघा, तेव्हा त्यांनाच सांभाळायचे दुकान. ठीक आहे. चहा घेणार का? ए सपने, खोया टाकायचीस का? स्वतःच्या पप्पाला असं विचारतात वय चहा घेणार का म्हणून. जा चहा कर जाऊन. नाही राहू द्या चहा, परत निवांत येईन की. आता आलोय ते आमच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचा अवतान द्यायला. दरवर्षीप्रमाणे यंदा बी आषाढी एकादशीला कीर्तन आणि प्रवचनाचा कार्यक्रम ठेवलाय. हो बरं झालं, मी विसरूनच गेले होते. अहो आमच्या घरात भक्तांसाठी वारकऱ्यांसाठी आम्ही जेवण ठेवतोच की दरवर्षी. होय माहितीये की. पण आपण असं करूया का, आपण दोन्ही कार्यक्रम एकत्र करूया का? चांगली आहे की आयडिया. माझ्या विमानात होतच बघा असा एखादा कार्यक्रम ठेवायचा की. बस बस, आता दोन्ही कार्यक्रम एकत्र करू बघा. होय होय, कीर्तन आणि जेवण एकत्र करू. सत्याला फक्त एवढं सांगा की तात्या साहेबांनी कार्यक्रमाचं आमंत्रण दे. आणि हो सपने, एवढ्या माणसाचं जेवण करायचं म्हणजे आत्ताच्या आत्ता तयारीला लागायला हवं बघ. 4 बाया सांगून ठेव आत्ताच. होय होय, ठीक आहे. हा ठीक आहे. म्हणजे मी काय म्हणते, आता आमच्या थोरल्या सुनबाई आल्यात ना, तर त्याच करतील की समधी तयारी. म्हणजे समजा जेवण त्याच बनवतील. अहो एवढ्या लोकांचं जेवण एक बाई कशी बनवणार? काय म्हणजे कसं आहे, एकदम भारी बनवते ती समज. पोलीस आहे ती, समज करते एकटी. एकटे? अहो पण एकटी करणार म्हणजे? हा म्हणजे तसं मदतीला आहेत की माणसं, पण आता थोरल्या सुनबाई आहेत म्हणल्यानंतर घरच्या रीतीबाती माहिती व्हायला पाहिजेत ना. आता एकदा काय ह्या समजा हे सगळं जमलं का नाही, कमी पंढरीची वारी करायला रिकामी झाली बघा. होय ते बी आहेच बघा. बर चला मायाताई, येतो आम्ही. सपना चला चला मंडळी. ए नेबट,
समधी जेवणाची जबाबदारी तुझ्याकडे आहे हं? जर काय गडबड केली तर याद राख उगा सुरवेचं नाव खराब करू नकस बघ चल जा लाग तयारीला